नमस्कार मंडळी, राम राम. तर मी आलो आहो आता पार्लरला. तर चिकलूची आम्हाला खूप दिवसापासून नवीन हेअर कट करून घ्यायचं होतं. तर पहा ती आता शांत बसली आहे. तिला पण खूप आवडते नवीन हेअरस्टाईल वगैरे कट करायला. तर तिला नवीन हेअर कट करत आहो म्हणलं तर ती खूप खुश झाली होती. हेअर कट होईपर्यंत शांत बसून हेअर कट करून घेतलं ती. म्हणजे लहान मुलं सतवतात थोडं हेअर कट वगैरे करताना, पण ती बिलकुल सतवली नाही. पूर्ण हेअर कट करून घेतलं मस्त शांत बसून. मग आम्ही आलो घरी. तर आता तिचा ड्रॉइंग चालू आहे. तर मस्त बेबी हेअर कट केलो आम्ही. तर पहा आता मस्त दिसत आहे चिकलूला न्यू हेअर कट. संध्याकाळचे वाजत आहे 6. तर आज आम्ही जात आहो स्पेशल डिनरला. तर मस्त मी तयार झालो आहो. आज आहे आमची 6वी एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी. तर आज आमच्या एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीला 6 वर्ष पूर्ण झाले आहे, म्हणून आम्ही आज स्पेशल डिनरला जात आहो. तर पहा चिकलू सनरूफमधून बाहेर निघायचा प्रयत्न करत होती, पण तिच्या हाईटमुळे तिला जमलंच नाही. तर आम्ही कुठे जात आहो काय नाही तुम्हाला समोर ब्लॉगमध्ये समजेलच. तर स्किप न करता पूर्ण ब्लॉग पहा फ्रेंड्स. आवडला ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा. आलो आम्ही रेस्टॉरंटला. तर हा फॅमिली रेस्टॉरंट आहे. तर खूप छान आहे रेस्टॉरंट. सिटीच्या बाहेर आहे, 2-3 किलोमीटरच्या बाहेर. तर एकदम ओपन एरिया आहे, शांत वातावरण असतो. तर खूप छान आहे. रात्रीच्या टाईमला छान मस्त कलरफुल लाईटिंग लावलेली आहे. तर रात्रीला खूप छान दिसतो पूर्ण रेस्टॉरंट. तर पाहू शकता आम्ही आता एंटर झालो आहो ढाब्यात. तर पहा किती छान कलरफुल लाईटिंग आहे. तर मस्त हॅपी बर्थडे, हॅपी ॲनिव्हर्सरी असं बटरफ्लाय वगैरे पण लाईटिंग वगैरे लावून बनवून ठेवलं आहे फोटोशूट वगैरे करण्यासाठी. पहिले आम्ही 2-3 वेळेस आलो या रेस्टॉरंटला, पण पहिले एवढं छान नव्हतं. आता पूर्ण रेस्टॉरंट मेकओव्हर केलं आहे, पूर्ण चेंज केलं आहे. आता लाईटिंग वगैरे छान लावली आहे. तर पहिले ते बटरफ्लाय, हॅपी बर्थडे, हॅपी ॲनिव्हर्सरी असं लाईटिंग वगैरे काही नव्हतं. आता पूर्ण चेंज केलं आहे. तर पाहू शकता लहान मुलांसाठी पण इथे घसरगुंडी, झोका वगैरे आहे. तर आपल्याला लहान मुलं खूप सतवतात बाहेर जायचं म्हणलं तर छान आपण निवांत जेवण वगैरे करू शकतो आरामाने. तर मस्त खेळतात लहान मुलं. तर पहा चिकलू आलं की पहिलेच ती घसरगुंडीवर चढली होती. तर तिचं आता चालू आहे खेळणं. बर्थडे, ॲनिव्हर्सरी काही स्पेशल असलं तर आम्ही जेवण करायला याच ढाब्याला येतो. आम्हाला जेवण वगैरे छान या ढाब्याचं आवडते, म्हणजे छान बनवतात, क्वालिटी वगैरे छान आहे. तर लहान मुलांना पण खेळण्यासाठी आहे. चिकलू आम्हाला खूप सतवते, बाहेर कुठेही जायचं म्हणलं तर खूप सतवते. इथे खेळायचं आहे म्हणून ती छान खेळत असते, आम्हाला जास्त काय त्रास वगैरे नाही देत. तर इथे फोटोशूट वगैरे करण्यासाठी पण छान असं बटरफ्लाय बनवलं आहे. छान लाईटिंग वगैरे पण लावलं आहे. तर चिकलूला थांबवलं होतं, तुझं फोटो काढतो थांब म्हणलं तर ती एक पण फोटो काढू देत नव्हती. तिला खेळायलाच जायचं होतं झोक्यावर. तर ती कसंही तरी आम्ही 2-3 फोटो काढलो. पूर्ण रेस्टॉरंट खाली आहे, कोणीच नाही रेस्टॉरंटमध्ये. पूर्ण सीट खाली आहे, फक्त आम्हीच आहो रेस्टॉरंटमध्ये. आम्ही पहिले एंट्री करत होतो रेस्टॉरंटमध्ये, तेव्हा आम्हाला वाटलं रेस्टॉरंट बंद आहे असं वाटलं आम्हाला. जास्त कर पब्लिक 8-9च्या नंतरच येतात जेवण करण्यासाठी. तर आम्ही रेग्युलर 7 किंवा 7:30पर्यंत आम्ही जेवण करतो, म्हणून आम्ही त्याच टाईमला आलो जेवण्यासाठी. तर आम्ही स्पेशल महाराजा पनीर तंदुरी ऑर्डर दिलो होतो आम्ही. तर आमची डिश आली आहे. तर पाहू शकता डिश. तर पाहून तर खूप छान दिसत आहे. टेस्ट पण खूप छान होतं. छान आम्ही पूर्ण डिनर एन्जॉय केलो. चिकलू फक्त खेळण्यामध्येच बिझी होती, ती जेवण वगैरे काहीच नाही केलं. फक्त आईस्क्रीम, कोल्ड्रिंक खाणं, कोल्ड्रिंक पिणं. तर पाहू शकता आता पूर्ण ढाबा भरला आहे. तर लहान मुलं पहा आता सगळे खेळत आहे. तर चिकलूला आता खेळण्यासाठी पण तिला नंबर लावावं लागलं होतं. पहिले ती एकटीच खेळत होती.
मस्त आम्ही अशा प्रकारे एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलो. तर आम्ही आता जात आहोत घरी. चला मग फ्रेंड्स, मी ब्लॉगला इथेच एंड करत आहे. कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला ब्लॉग तर लाईक करा, शेअर करा. नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स, बाय.